माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 8 याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवशी, वर्तले पुढे काय सांग. तू गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अत्योल्लास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन. सांगता जाहला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथुनी श्री गुरु गिरिपर्वता येती, लोकानुग्रहासी. जयाचे चरण दर्शन करिता जाण, समस्त तीर्था समान. चरणं पवित्रं विततं पुराणं, वेदश्रुती बोलती. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभुवनी. लोकानुग्रह करणे म्हणून, जाती आपण परियेसा. मास चारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकांते, पादले तया कुरवपुरा. कुरवपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार, सांगेन एक चित्ते. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा. पुढे असे अखिल चरिता, सांगेन एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती जाहली भूमीवरी. प्रकट महिमा अपरांपरी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. लक्ष्मी कन्या पुत्रेसी, जे जे चिंतिले पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी. नामधारका परियेसी, सांगेन किंचित तुझ आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद पूर्वपुरी असती, कार्यकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती एक, नाम तिचे अंबिका. सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्मफळ अर्जिती. अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रत बंद करीती कुळाचारी, वेदाभ्यासी घालावया. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी. प्राचीन कर्मन सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. अनेक परी शिकवी त्यासी, ताडण करी बहुत वसी. दुःख होय त्या जननीसी, वरची आपले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमचे घरी. कष्टे करुनी नाना परी, पोशिले एका बाळकासी. विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म से त्यासी, मूर्ख होनी उपजावे.
आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी, प्राण त्यजिन हा भरवंसी, म्हणून बोले पतीसी. स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंत मनी, ऐसा काळ क्रमोनी होते तया ग्रामांत. वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी, देववशे करुनी पंचत्व पावला परीसे. पुत्र साहित तेत नारी होती तेथे कुळपुरी, याचुनी आपुले उदर भरी जीवित्व करी येणे परी. विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाहा योग्य झाला निका, निंदा करती सकळ लोका मतिहीन म्हणून या. कन्या न देती त्यासी कोणी समस्त करीती दूषणी, म्हणती शुष्क वाहे का पाणी उदर भरी येणे विधी. समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी, लांछन आणिले वंशासी अरे मूर्खा कुलनाशका. तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र, जाणे वेद धर्मशास्त्र त्याची पोटी तू जन्मलासी. बोला आणिला तू पितयासी, घातले पितृत्व अधोगतीसी, भिक्षा मागुनी उदर भरिसी, लाज नाही कैसी तुझ. जन्मोनी तू संसारी काय केले पशुत्वापरी, अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी, मातेसी म्हणतसे अवसरी प्राण तैन आपुला. निंदा करती सकळ मज असोनी देह कडव काज, पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी. ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन प्रलापितसे ते नारी. माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात, तेथे देखिले जगत भरित श्रीपादयती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी विनवती कर जोगिनी, वासना से आमचे मनी प्राण त्यजू गंगेत. निरोप द्यावाजी अम्हासी सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी म्हणून विनिवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र स्त्रीचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण, काय संकट तुमचे मन त्याजिने प्राण कवण्या कुणे. सिप्र स्त्री तये वेळा सांगती झाली दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकासी. पुत्र विणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी, केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती करते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मिती निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हीन मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज. कृपासागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृप सिंधू. जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी व्याली पुत्र न राहती. वांचोनिया हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत, वृथा जन्म जाहला म्हणत विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे, उच्चमान पुत्र पावणे जसा तू उच्च जगत त्रयासी. सकल लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती, उपाय सांगा श्री गुरुयती म्हणून चरणी लागली. श्रमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती, पितरा सगळ्या स्वर्ग प्राप्ती लागे ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहिन नैनी पूज्यमान समस्तांसी.
श्रीपाद ऐकोनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून, करी ओ ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळणीचे घरी देखा, कृष्ण उपजला जो कारणिका, व्रत केले गवळणी ऐका, ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लाटसी म्हणती श्रीपाद यती. विप्रसी म्हणे त्यावेळी, व्रत कैसे केले ते गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मदप्रती. तैसेच व्रत करीना आपण, म्हणून लागत असे चरणा, कृपा मूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपादयेची, ईश्वर पूजियो तू प्रदोषी, मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा देखली गवळणी, विस्तार केले स्कंद पुराणी, सांगेन कथा ऐक सगुणी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगना, जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तैवेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी असी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केली या पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी झाले कवणे परी, विस्तारावे मज दातारा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन ऐक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा से प्राण, मणिभद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजी अपारी, भोळा देव प्रसन्न करी, तिथला चिंता मणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस, कंठी गाली सदा हर्ष, तया मणिभद्र सेन साख्यातसी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होती लोह पाषाण, तेज फाके ज्याच्यावरी जाण, कनक परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी, ऐसी ख्याती मणकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे घ्यावया देख, राजे वंशती परियेसा. म्हणती क्रय करुनी देखा, माणिक द्यावे आपणा ऐका, जरी न देसी स्वाभाविका, युद्धाला येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगराच्या उज्जनी, अपार सैन्य छोणी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेसी, शंका न धरी मनासी, एक चित्ते पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी, गवळीणी कुमरे पहावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची, फुले म्हणती गवळीणीची, खेळू चला मी ऐसेची, लिंग करुणी पूजू आता. विनोदे करुणी आली, आपुले गृहात सनिधानी, एकोटोनी पाषाणी, कल्पिते तेथे शिवालय. पाषाण एक करुणी लिंग, पूजा करीती बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसी. षोडोपचारे पूजा कल्पिती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती ते गोप कुमारक. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलावणी, भोजन करावे म्हणून गेली सकळ बाळके. त्यातील एक गोपी सुनू, न जाय कोणा लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन, मारी आपले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चाल घराच्या हलीनिशी, काही केलिया न वचे परियेसी, तो गोपी कुमारक. कोपे करुनी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुनी, गेली आपले मंदिरासी. पूजा मोडिता बाळक, प्रलाप करीत असे तो अनेक, वृक्षा येऊनी क्षण एक, पिढीला भूमी अवधारा. लय लावणी लिंगस्थानी, प्राण तेजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी, तया गोपी सुताला. शिवालय रत्नखचित, सूर्य तेजे जैसे शोभित, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळक. निज रूप धरुनी गौरी रमण, उठवी बाळका करी धरुण, वर मागे म्हणे मी प्रसन्न, जे वांछिती ते देईन.
बाळके विनविले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे. ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिदला बहुत प्रीती, प्रदोष समयी पूजा देखती, गवळणी होय देव जननी. तिच्या पोटी होईल सुत, तोची विष्णू अवतार विख्यात, न करी पूजा वाहिली म्हणत, पोषित आपले पुत्रापरी. जे जे म्हणे तू इच्छिसी, पावेल वेगी धरी मानसी, अखिल सौख्य तुझी आवंशी, पुत्र पौत्री नांदाल. प्रसन्न होऊनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, शिवालय राहिले रत्नखचिती, गौरिया घरी तयाच बरी. कोटी सूर्याचा प्रकाश, शिवालय दिसे सुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती महाचोजे, द्वेष सोडून बोलती ओजे, भेटो म्हणती रायासी. पहाव पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, ऐसी आसी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलवी तयासी, आपुले गृही नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसतो प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्र सेना सहित, पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अतिगहन, पुसता झाला राजा आपण, तया गवळिया कुमार कासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळिया राजा तो होई म्हणत, देती नाना देश संपदा. निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैचे तया नरा. गवळी कुमार जाय घरा, मातेची सांगे सविस्तरा, येईल पुढे तुझ्या उद्धरा नारायण अवतोनी. ऐसा ईश्वर दिदलावर, संशय नजरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची. मोडिलीस प्रदोष पूजा म्हणून, म्या मागितले त्या शूलपाणी, क्षमा करून घेतले म्हणून, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती ते वेळा, तया विप्र स्त्रियेसी. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मदसरी, संशय सांडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजा शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद राव, चक्रवर्ती भोळा देव, विप्र स्त्रियेचा पामुनी भाव, प्रसन्न होतो तयावेळी. बोलवून तिचे कुमार काशी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तात्काळेशी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. वेदशास्त्रादी तर्क भाषा, म्हणता झाला ती प्रकाशा, विस्मय झाला असम साहसा, विप्र म्हणती अति आश्चर्य. विस्मय करुणी विप्रवनिता, म्हणे ईश्वर निश्चित, कार्याकारण अवतार होत, आला देह धरुनी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडले हे निश्चित, जो भेटला श्री गुरुनाथ, म्हणून नमिले क्षणा क्षणा. म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करुणी, पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा तिगहनी, करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अतिगहनी, सर्वांनी अधिकता. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत, भक्तजना असे रक्षित, ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमंता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध वेस्तारेसी, परीयेसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, शनी प्रदोष व्रता महात्म्य कथनम, नाम अष्टमोध्याय. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.